नमस्कार, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये सहर्ष मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्त हेल्दी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक करणार आहोत. लहान मुलं पण याला अगदी खाऊ शकतात आणि लहान मुलांचा बड्डे असला त्यांच्यासाठी हा केक तुम्ही नक्की करा, त्यांना हा केक नक्की खाऊ घाला. तर केक बनवण्यासाठी एक वाटी मी गूळ पावडर घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून मी ह्याला मिक्स करत आहे. कोमट पाणी टाकल्याने कोमट पाण्याने काय होते, गूळ मिक्स होतो आणि त्याने आपले जे गुठळी आहेत ते पण जास्त राहत नाही. तर 2-3 मिनटं बघा, इथं मी सगळं गूळ आहे ते चांगला या पाण्यात मिक्स केला आहे. त्यानंतर त्याच वाटीने फुल भरून 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. सगळं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. अगदी सोपा केक आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना पण नक्की चारा. बाहेरचा केक लहान मुलांना खूप आवडतो, कारण त्याच्यामध्ये खूप साखर वगैरे आणि तो केक शरीरासाठी चांगला पण नसतो. तर लहान मुलांना बाहेरची सवय लागली ते घरचं नको म्हणतात. त्याच्यामुळे बाहेरची सवय लावायच्या आधीच घरीच त्यांना हेल्दी बनवून खाऊ नक्की घाला, कारण की लहान मुलांसाठी घरचाच केक आणि घरी जे आपण बनवतो तेच त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं. तर इथे बघू शकता आपलं बेटर मस्त चॉकलेटी कलर झाला आहे, कारण की काळा गूळ आहे त्याच्यामुळे चॉकलेटी कलर मस्त आला आहे ह्याला. तर ह्याच्यामध्ये मी दुसरं काहीच टाकत नाही, फक्त गूळ आणि आपलं गव्हाचं पीठ ह्या 2 इन्ग्रेडियंटपासून मी गव्हाचा केक करत आहे. तर हे बघू शकता थोडं पाणी टाकून मी असं मस्त केकचं बॅटर आहे असं मिक्स केलं आहे. तो खूप पातळ नाही करायचं, पातळ बॅटर केलं तर आपला केक आहे ते बेक व्हायला टाईम लागतो आणि बेक पण चांगला होत नाही. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला केकचं बॅटर करायचं आहे. आणि तर मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकले. बेकिंग पावडर थोडी जास्त टाकायची, बेकिंग सोडा थोडा कमी. तर इथे मी कोकोनट ऑइल टाकले. कोकोनट ऑइल नसेल तर तुम्ही इथं तूप पण टाकू शकता. फक्त खायचं आपण जे स्वयंपाकाला तेल वापरतो ते नका टाकू, ते चांगलं नसतं आहे आपल्या शरीरासाठी. तर ह्याला हे बघू शकता ह्या पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे. जेवढं तुम्ही बॅटर फेटाल तेवढा फ्लफी आपला केक होईल आणि बॅटर फेटल्याने आपलं जे हे पूर्ण केक आहे तो सॉफ्ट पण होतो, जाळी पण सुंदर पडते. तर हे बघू शकता आपलं केकचं बॅटर रेडी झाले. लगेच तुमच्याकडं खाता सोडा आणि बेकिंग पावडर नसेल तुम्ही इनोचा पण वापर करू शकता. एक डब्याला मी तेल लावून घेतले आणि त्याच्यामध्ये मी सगळं बॅटर डब्याला तेल लावून घेतलं, सगळं बॅटर टाकून तर त्यानंतर डबा असा टॅप करून घ्यायचा. नंतर आपला डब्बा असा टॅप करायचा. 30 ते 40 मिनिटं ह्याला बेक करून घ्यायचं. तुम्ही ओव्हनमध्ये ह्याला बेक करून मी बेक करून पण घेतलं. गॅसवरती कढई ठेवून थोडंसं मीठ टाकून 40 मिनिटं बेक केला ओव्हनमध्ये डब्बा ठेवून झाकण ठेवून कमी गॅस डब्बा थोडा 30 ते 40 मिनिटं गॅसवरती पण बेक करू शकता. तर आपला हा केक असा सुंदर झाला आणि डब्यामधून काढता थोडासा साईडने तुटला, पण जाळी पण खूप सुंदर पडली, काढता थोडा साईडने तुटला, पण काही हरकत नाही, खायला खूप टेस्टी झाला. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं मिल्क पावडर, चेरी वगैरे टाकले तर खूप सुंदर लागतो. वरून जर तुम्ही व्हिप क्रीमचा इस्तेमाल केला तरी पण विसरू नका. तर भेटूया अशाच फक्त त्याच्यामध्ये साखर नसली पाहिजे. एक अगदी आपला मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.